जॉबच्या जॉब हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक एकदम धमाकेदार संधी घेऊन आलोय. थेट केंद्र सरकारच्या एका मोठ्या वैज्ञानिक संस्थेत काम करण्याची संधी. चला, नेहरू सायन्स सेंटर भरती 2026 बद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, तुम्ही बरोबर पाहिलं. फक्त 1-2 नाही तर तब्बल 5 जागा निघाल्या आहेत. आणि त्याही कुठे? मुंबईच्या प्रसिद्ध नेहरू सायन्स सेंटरमध्ये. ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. आता ही पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, पण अजिबात घाबरू नका, कारण देशातल्या इतक्या मोठ्या नामांकित वैज्ञानिक संस्थेत काम करायला मिळणं म्हणजे काय, तुमचा CV एकदम तगडा होणार आहे. बरं, ही नोकरी कुठे आहे? कुठे दूर जायची गरज नाही. ही आहे आपल्या मुंबईत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही भरती आहे थेट केंद्र सरकारची. म्हणजे तुम्हाला सरकारी कामाचा अनुभव आणि ती प्रतिष्ठा दोन्ही मिळणार आहे. चला, आता जरा खोलात शिरूया. बघूया मग की कोणत्या पोस्ट्स आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिसा किती गरम होणार आहे. तर बघा, इथे तुमच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही जर मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनियर असाल तर तुमच्यासाठी टेक्निकल असिस्टंटची पदं आहेत. जर तुमचं बोलणं एकदम भारी असेल, कम्युनिकेशन स्किल्स टॉपची असतील, तर असिस्टंट पब्लिक रिलेशन्स एक्झिक्युटिव्हच्या 2 जागा वाट बघतायत. आणि ज्यांना हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे त्यांच्यासाठी कन्सल्टंटची एक मस्त जागा आहे. म्हणजे बघा, एकूण 5 संधी. आणि आता येतोय सगळ्यांचा आवडता विषय, पैसा. पगार किती मिळणार? तर ऐका, टेक्निकल असिस्टंट पदासाठी सरळ 40,000 रुपये महिना, ड्राफ्ट्समनसाठी 38,000, PR एक्झिक्युटिव्हसाठी 35,000 आणि हिंदी कन्सल्टंटसाठी तर अनुभवाप्रमाणे थेट 35,000 ते 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. मुंबईसारख्या शहरात करिअरची अशी सुरुवात म्हणजे जबरदस्तच, नाही का? ठीक आहे, पगार तर एकदम भारी आहे. पण आता प्रश्न येतो की यासाठी शिक्षण काय लागेल, अनुभव किती हवा आणि वयाचं काय. चला, हे सगळे डिटेल्स आपण फटाफट चेक करूया. ओके, आता जरा लक्ष देऊन ऐका. मेकॅनिकलवाल्यांनो, तुमच्यासाठी 3 वर्षांचा डिप्लोमा आणि CADचा 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. सिव्हिल इंजिनियर्स, तुमच्यासाठी फर्स्ट क्लास डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव मस्ट आहे. जे मीडिया आणि PR मधले आहेत त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा डिप्लोमा आणि सोबत 2 वर्षांचा अनुभव लागेल. आणि हिंदी कन्सल्टंट पदासाठी मास्टर डिग्री आवश्यक आहे. तर चेक करा तुमच्याकडे ही पात्रता आहे का. आता वयाचं बघूया. जे तरुण आहेत त्यांच्यासाठी पहिल्या 3 पदांसाठी कमाल वयोमर्यादा आहे 35 वर्ष. पण थांबा, जे अनुभवी आहेत त्यांनाही निराश व्हायचं कारण नाही. कन्सल्टंट पदासाठी तर तब्बल 65 वर्षांपर्यंत अर्ज करता येतो. म्हणजे बघा, इथे सगळ्यांसाठीच संधी आहे. ओके, समजा तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला अर्ज पण करायचा आहे. मग आता पुढे काय? अर्ज कसा करायचा? चिंता नको, मी आहे ना. सगळी प्रोसेस एकदम सोप्या भाषेत समजावून सांगतो. चला बघूया. मित्रांनो, ही गोष्ट एकदम डोक्यात पक्की बसवून घ्या. अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन करायचा आहे, म्हणजे पोस्टाने पाठवायचा आहे. इथे ऑनलाईन किंवा ईमेलचा काहीही संबंध नाही. जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म शोधत बसलात किंवा ईमेल केलात तर तुमचा अर्ज थेट कचऱ्याच्या डब्यात जाईल. हे लक्षात ठेवा. चला, आता अर्ज करण्याची सोपी प्रोसेस बघूया. फक्त 5 स्टेप्स आहेत. स्टेप 1, ऑफिशियल जाहिरात डाउनलोड करा. स्टेप 2, त्याची प्रिंट काढून फॉर्म एकदम अचूक भरा. अजिबात खाडाखोड नको. स्टेप 3, तुमची सगळी महत्त्वाची कागदपत्र, सर्टिफिकेट्स, फोटो सगळं व्यवस्थित जोडा. स्टेप 4, सगळ्या जोडलेल्या कागदपत्रांवर स्वतःची सही करा, म्हणजे सेल्फ अटेस्ट करा. हे विसरू नका. आणि शेवटची स्टेप 5, हे सगळं व्यवस्थित पाकिटात घालून पोस्टाने किंवा स्पीड पोस्टने पाठवून द्या. झालं काम. सोपं आहे की नाही? आणि हा आहे तो पत्ता जिथे तुमचं भविष्य जाणार आहे, म्हणजे तुमचा अर्ज. पत्ता व्यवस्थित लिहून घ्या किंवा पटकन मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवा. प्रशासन नियंत्रक, नेहरू विज्ञान केंद्र, डॉक्टर ई मोझेस रोड, वरळी, मुंबई 400018. लक्षात ठेवा, पत्त्यात 1 अक्षराचीही चूक झाली तर तुमची संधी हुकू शकते. चला, आता आपण या संपूर्ण माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही माहिती अजिबात मिस करू नका. मला माहिती आहे, तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घुळत असेल. भाई, शेवटची तारीख काय आहे? लास्ट डेट कधी आहे? तर मग ही तारीख तुमच्या मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये किंवा डायरीत मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. 2 मे 2026. आणि 1 मिनिट, एक खूप महत्त्वाची गोष्ट. ही तारीख अर्ज पोस्टात टाकण्याची नाहीये, तर तुमचा अर्ज त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये पोहोचण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, लगेच तयारीला लागा. चला, तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. नोकरीचा प्रकार केंद्र सरकार, ठिकाण आपलं मुंबई, एकूण जागा 5, पगार 35,000 ते 50,000 पर्यंत.
अर्ज कसा करायचा? फक्त ऑफलाईन म्हणजे पोस्टाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटची तारीख 2 मे 2026. सगळं लक्षात आहे ना? तर मित्रांनो, आता तुम्हीच विचार करा, मुंबईतली केंद्र सरकारची ही संधी तुमच्या करिअरला एक जबरदस्त बूस्ट देऊ शकते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग अजिबात वेळ घालवू नका आणि तयारीला लागा. जॉबच्या जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.